छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करू चिंता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश होऊ चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाणी बन मस्का हे मिस्टर अँड मिसेस पारसनीस, तुम्हाला दुसरं ऑपरेशन असेल तर सांगा, आम्ही जातो. आम्हाला रोज खूप ऑपरेशन्स असतात मैत्री. तू अपॉइंटमेंट न घेता आलीस. बोलल्याशिवाय जाऊ नकोस मैत्री. तुम्हाला सरांनी केबिन मध्ये बोलवलं. डॉक्टर, थँक्स डॉक्टर. आज तुमच्यामुळे माझ्या वडिलांचे प्राण वाचले. स्टॉप इट, यू आर मेकिंग मी ऑकवर्ड. हे बघा, तुम्ही ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटच्या नावाखाली हैदराबादला गेला नसतात तर पेशंट इतका क्रिटिकल झाला नसता. जवळच्या सगळ्यांना सांगा ते असं करत जाऊ नका. वेगवेगळ्या पॅथीज ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्समुळे जीव जाऊ शकतो एखाद वेळेला. ठीक आहे? हो, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चल. तू व्हिडिओ पाठवला असेल ना बाकीच्यांना? अर्थात, लगेच. नाही नाही, पुढच्या काउन्सिल मीटिंग मध्ये ब्रह्मेश शांत राहायला पाहिजे. आणि इलेक्शनला तुझंच नाव जायला पाहिजे आपल्या पॅनल कडून. तुला खरंच वाटतं ना मी इलेक्शनला उभं राहावं? ऑफकोर्स, यू कॅन ट्रस्ट मी ऑन दॅट. त्याच्याशिवाय कॉन्टॅक्ट कसे वाढणार आपले आणि पोझिशन कशी वाढणार तुझी? हे सगळं जे काय करतोय ते मी स्वतःसाठीच करतोय. आम्ही निघू का? नाही म्हणजे तुम्हाला कामं असतील, काही महत्वाचं बोलायचं असेल तर आम्ही आरामात येतो. नाही नाही, बसा बसा. आपल्याला आरामातच बोलायचंय. बाहेरच जाऊया जेवायला. टाउन साइडला जाऊया. आपण बाहेर जायचंय का? हो, दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. इतकी डिफिकल्ट केस सॉल्व्ह झाल्यावर सेलिब्रेशन तो बनताय. आय गेस यू विल हॅव टू एक्सक्यूज मी, कारण मला अकाउंट्स डिपार्टमेंट बरोबर बसावं लागणार आहे. हवं तर त्यानंतर मी अर्धा तास येऊ शकते. तू तुझं संपवून ये ना, आम्ही एक एक पेक पिऊ. हो, बाहेर जाऊन ड्रिंक्स घ्यायचा कार्यक्रम आहे का तुमचा? नाही, मग तर मी येतच नाही. तुझं काय प्रॉब्लेम आहे ग? तुझ्या हेल्थ रिपोर्ट्सवरचे जे आकडे आहेत ना, जे आता हळूहळू खूप डार्क व्हायला लागलेत, त्यांच्याशी मोठी मोठी होर्डिंग्स करून मला जे शहरभर लावायला लागतील त्याचा खर्च झेपणार नाही मला. मी हे जे काय करतोय ना ते फोटोत जाण्यासाठीच करतोय. एकदा मी फोटोत गेलो ना की सगळं तुझंच आहे ना. कशाला खर्चाची चिंता? करेक्ट आहे, पण त्या प्रोसिजर मध्ये जो खूप वेळ जातो ना, तो वेळ आणि पेशन्स दोन्ही नाही माझ्याकडे. आम्ही खरंच निघतो मला वाटतं, कारण मलाही पुण्याला जायचंय आणि हा सुद्धा खूप बिझी असतो.
म्हणजे हा फक्त माझ्यासाठी आलाय इथे. सो ओ आय एम सॉरी, मी ओळखच नाही करून दिली ना. हा सौमित्र माझा खूप चांगला मित्र आहे आणि आता मी ह्याच्याशी लग्न करणार आहे. सो तुम्हाला काही विचारायचं असेल ह्याला तर विचार. काय करता तुम्ही? डॉक्टर आहे तो. डॉक्टर कसले? साहित्यातले का मेडिसिन मधले? साहित्यातला नाही, मेडिकल मधलाच आहे ऍक्च्युली. होमिओपॅथ आहे. कोणी काहीच बोलणार नाहीये का? तुला यांना काय विचारायचंय? तुझ्या सगळ्या सह्या झाल्यात का? चल आपण निघूया. चल चल सौमित्र. हे काय ऍक्च्युली माझंच चुकलंय, मला कळलं. मला असं वाटलं होतं की तुम्हाला ह्याला भेटवलं पाहिजे, माझं लग्न ठरलंय, मग तुम्हाला काहीतरी विचारायचं असेल, पण तुम्हाला माझी काही पडलेलीच नाहीये, तुम्हाला काही घेणं देणंच नाहीये ना. आणि मला आता कळलंय की तुम्हाला माझी लाजच वाटते. सो आय कॅन अंडरस्टँड. आणि हो सॉरी, मी तुमचा खूप महत्वाचा वेळ घेतला. आय एम रिअली सॉरी अबाउट इट. नाईस मीटिंग यू. चल. मैत्री. नाईस टू मीट यू सर, मॅम. मैत्री. मैत्री अगं, का थांबलोय आपण इथे? मला आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचंय. हो जायचंच आहे. रोकडं थांब म्हणलाय ना, येईल ना गाडी. मला ना हे शहर नकोसं झालंय. ते ना सगळ्या गोष्टींना असं प्रोफेशनल वास आहे माझ्या आई बाबांसारखा. अगं आता 2 व्यक्तींसाठी अख्खं शहर थांबवणार आहेस का तू? ओके, आता आपण लॉजिकल बोलायचंय का? मग ठीक आहे आपण डिटेल डिस्कशन करूयात. हा, सगळ्या मुद्द्यांवर तपशीलवार डिटेल डिस्कशन, सगळ्याची चिरफाड डिसेक्शन करूयात. माझे आई बाबा करतात तसं. हा नाही. तू रॉक क्लाइम्बिंग कर. तेच त्याचं कसं असतं की म्हणजे काही डोंगर चढायला सोपे असतात आणि काही अवघड असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा डोंगर चढायला सोपा आहे, पण पुढे जाऊन तो अवघड असतो. आणि मग एखादा डोंगर आपल्याला वाटतं की अरे हा खूपच अवघड आहे, पण पुढे गेल्यावर कळतं की अरे हा तर सोपा होता. म्हणजे कळलं का? पण खरी गंमत इथे आहे की जेव्हा आपण अख्खा डोंगर चढून वर जातो आणि त्या कळसावरून खाली बघतो त्याला खूप भारी वाटतं. म्हणजे आपल्या माणसांचं पण तसंच आहे ना ग, की म्हणजे काही काही माणसं आता आपल्याला अवघड वाटतात म्हणून आपण काय त्यापेक्षा मी रॉक क्लाइम्बिंग करणारच नाही. काय ना, मला नाही सहन होते तुला बोलले की मला त्रास होतो. आणि का माझ्या समोर ते तुला बोलतात? तू बघितलंस का होमिओपॅथ म्हणला त्यांचा चेहरा कसा झाला? तू बघितलंस? अगं पण मी हे स्वतः मानतच नाही ना. तुला काय वाटतं की मला काय ॲलोपॅथीला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी होमिओपॅथी घेतले? तसं नाहीये. काय आता त्यांना माझी प्रोसिजर किंवा माझी पद्धत नाही पटत तर मग मी त्याला काहीच नाही करू शकत. त्यांचा विश्वास नाही होमिओपॅथीवर, नाहीये, मला काहीच फरक पडत नाही. नाही सिरियसली, खरंच मला काहीच फरक पडत नाही. नाही, पण मला फरक पडतो. कारण काय ना, ते कसे आहेत ते मला पूर्ण माहिती. त्यांची प्रत्येक रिॲक्शन मला कळते. म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय काय विचार येत असतील त्या क्षणी, आणि मग ते लपवायला ते कसे खोटे खोटे हसत असतील, खोटं खोटं बोलत असतील, ते सगळं मला कळतं. काय होते मी तू? मला नकोयत माझे आई बाबा माझ्या आयुष्यात.
पुसून टाकायच्यात त्यांच्या आठवणी. मग एक काम कर, तुझ्या या ज्या आठवणी आहेत ना त्या मला सांग, म्हणजे तुझं डोकं रिकाम होईल. कळलं का? म्हणजे कसं सांगू, आता हे बघ, आता हे 2 ग्लास आहेत. समजा या ग्लासातलं पाणी मी यात ओतलं तर हा रिकामा होईल ना, तसंच होईल. कळलं का? आता तरी सांग, ते आई बाबा कसे वागतात तुझ्याशी? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. चांगलं आहे. डान्स ही सुद्धा एक चांगली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. व्यायाम चांगला होतो त्याच्यामुळे. ही व्यायामाची वेळ होती असं आपण समजूया. लेट्स हॅव अ डायलॉग नाव. बस अबे बस. नाही हे नाच वगैरे सगळं छानच आहे, पण आपली मुलगी बघते काय, वाचते काय, कशावर नाचते याचा पण विचार करायला हवा ना आपण. मैत्री, कुठल्या गाण्यावर नाचत होतीस तू? मुन्नी बदनाम हुई, हा? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. ओ, व्हॉट अ मिनिंगफुल सॉन्ग. काय अर्थ आहे का याचा? अर्थ आहे आयटम सॉन्ग. मी असंच नाचत होते. म्हणजे खरंच असं गाणं आहे? जगात अवतीभोवती काय चाललंय ते माहितीच नसतं तुला अभय, त्याच्यामुळे आपली मुलगी काय करते हेही कळत नाही तुला. म्हणजे गाण्याचा अर्थ कळतच नाहीये तिला. फक्त टीव्ही वरती सिनेमात जे काय चाललंय ते बघून आपण मिमिक करायचं. मुळात ती असं का वागते याचा विचार व्हायला हवा. मला सरळ दिसतंय तिला अभ्यास झेपत नाही म्हणून ती असं वागते. नसते एखाद्याची कुवत, काय करणार. पण मी फक्त नाचत होते. हो ग बाळा, तू नुसती नाचत होतीस, पण कुठल्या गाण्यावरती नाचत होतीस त्याचा अर्थ कळतो का तुला? ऍक्च्युली मला माहिती आहे अर्थ. माहिती? मग सांग बरं काय आहे अर्थ. मुन्नी नावाची एक मुलगी आहे जी बदनाम झाली. ही जी मुन्नी आहे ती कशामुळे बदनाम झाली? म्हणजे असं काय केलंय तिने की ज्याच्यामुळे ती बदनाम झालीये? आणि ती जी म्हणते की मैं बाम हुई, म्हणजे ती काय होणार आहे? ऍक्च्युली मला नाही माहिती. म्हणजे मला बीट्स आवडले गाण्याचे फक्त, म्हणून मी नाचत होते त्याच्यावर. तुला फिजिक्स येत नाही, केमिस्ट्री येत नाही, तुझ्या मॅथमॅटिक्सची बोंब आहे. म्हणजे मैत्री, तुला जे आवडतं, जे जमतं त्याच्याबद्दल नीट सांग ना. हे काय
स्टेप्स आवडल्या, बीट्स आवडल्या? ऍक्च्युली मला माहिती अर्थ. हम्म? ती जी मुन्नी आहे, जी बदनाम झाली आहे, ती ऍक्च्युली प्रेमासाठी काही पण करायला तयार आहे. ती असं म्हणते की मी काही पण करेन प्रेमासाठी. प्रेमासाठी? येस. प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे प्यार, लव, इश्क, मोहब्बत. ग्रेटनेस. ते टायटॅनिक मध्ये ते म्हणतात ना की माय हार्ट विल गो ऑन. ते म्हणजे लाईफ मध्ये प्रेम आलं की सगळं कसं छान छान होतं ना, सगळं हॅपी होतं. दॅट इज प्रेम. करेक्ट. अबे नाउ आय थिंक वी नीड टू टॉक. मैत्री जरा बाहेर येतेस? चल. तर तुला जे प्रेम वगैरे जे काय वाटतं ते काय आहे ते आता आपण बघूया. हे आहे स्त्रीचं शरीर. आतून हे असं दिसतं. मुलगा किंवा मुलगी वाढतो म्हणजे काय होतं तर काही विशिष्ट हार्मोन्सचं सिक्रेशन वाढतं. माहितीये मला सगळं माहितीये. हे ओव्हरीज, युट्रस, फिलोपाईन ट्यूब वगैरे चौथीत असल्यापासून तुम्हाला हे सांगतेस. ऑलमोस्ट पाठ झालंय मला. पाठ झालंय पण डोक्यात नाही ना शिरलंय काही. हे बघ मैत्री, ते जे काही शरीरात फुलोरे फुलणं वगैरे असतं ना ते दुसरं तिसरं काही नसतं. फक्त बायोलॉजिकल कारणं असतात त्याच्या मागे. कळलं? हे बघ आपण आदिम काळात नाही ना राहतो का? नाही राहत. वी आर अ सिव्हिलाइज सोसायटी. मग आपण काय करतो? आपण पहिल्यांदा करिअर करतो, मग आपण लग्न करतो आणि मग आपण मुलं जन्माला घालतो. आता उद्या तू कॉलेजात जाशील, तुला एखादा मुलगा भेटेल, तो म्हणेल तू किती छान दिसतेस, तू किती गोड आहेस, आणि तुला वाटेल वा वा हेच ते टीव्ही सिरियल मध्ये बघितलेलं उदात्त प्रेम. पण तसं नसतं. मुन्नीच बदनाम होते, मुन्ना नाही होत बदनाम. उद्या जर काहीतरी विचित्र घडलं तर कोण निस्तरणार आहे सगळं? पण काय विचित्र होणार आहे? नाही कळणार ग, तू लहान आहेस अजून. हे बघ मैत्री, तू आता मोठी झालीयस आणि तुला सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. अरे एकदा नक्की सांग ना, मी लहान आहे की मोठी आहे? डोंट ऍक्ट स्मार्ट. मला शब्दात नको पकडूस. हा हा, मी जे बोलतेय ते न कळण्या इतकी तू लहान राहिली नाहीयेस आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्या इतकी तू मोठी झाली नाहीयेस. कळलं? अगं उद्या प्रेग्नंट झालीस आणि पळून गेला तो मुलगा, तर मग काय करणार आहेस तू? काही कळतंय का तुला? हो मला कळतंय. मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर आता कधीही नाचायचं नाहीये. मी कुठल्याच गाण्यावर कधीही नाचणार नाही. सॉरी. इकडे बघ, इकडे बघून माझ्याकडे बोल. काय 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 चाललंय तुझ्या डोक्यात? सांग मला. स्त्रियांचं शरीर किती सुंदर असतं ना आतून. म्हणजे ना आती डायग्राम बघून मला आता काय व्हिज्युअलाइज होतंय माहितीये का? ते युट्रेस आहे ना, ते म्हणजे एक फ्लॉवर पॉट आहे. ते फिलिपिन ट्यूब्स जे आहेत ना, ते त्यात उगवलेली फुलं आहेत आणि तो युट्रस आहे तो वजायनाच्या मातीमध्ये रुतलाय. काय चाललंय? आपण कुठे चाललोय? आपल्याला शूला जायचं. मला शूला जायचंय. शू आली. 4 दिवस मी मुन्नी बदनामवर नाचल्या विषय होता आमच्या घरात. कुठली 15-16 वर्षांची मुलगी नाचताना एवढा विचार करेल?
गाण्यामधल्या शब्दांचा द्वयर्थ, गाण्यामधली भूमिका, काय आयटम सॉंग्सचा उगम आणि कोण विचार करणार आहे? आणि ठीक आहे मी नाचले म्हणून काय माझं भविष्य अंधारमय? ते ठरवूनच टाकलंय लोकांनी, याला काय अर्थ आहे? सोड गे, ते इतकंस तरी सोडून द्यायचं आपण. नाही हे बघ, इतकंसं असतं ना तर मी सोडून दिलं असतं, पण कसं आहे त्यांना असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. म्हणजे एखाद्या हुशार आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी. अगं असं असं कसं वाटेल? म्हणजे मला कळत नाही. हे बघ, तुला असं वाटतंय की त्यांना मनात तसं वाटत असेल, तर तसं नसतं. म्हणजे आता काय प्रत्येक आई वडिलांना अपेक्षा असतेच ना त्यांच्या मुलाकडनं, मग तसंच आहे. नाही मी खोटं बोलत नाहीये. नाही थांब ना, मी तुला एक्सप्लेन करून सांगते. जेव्हा माझा जन्म झाला ना तेव्हा या लोकांनी एक फुलप्रूफ प्लॅन तयार केला होता. हे खरंच, म्हणजे मी पहिला शब्द कुठला बोलणार आहे इथपासून ते मी कुठला खेळ खेळणार आहे इथपर्यंत त्यांनी सगळं ठरवलेलं होतं. त्यांना काय वाटलं असेल की मी पहिला शब्द म्हणावा की पल्स ऑक्सिमीटर किंवा स्टेथोस्कोप वगैरे, आणि मी मात्र सामान्य मुलांसारखा आई असा पहिला शब्द उच्चारला. मग काय झालं, त्यांना असं वाटलं की ओ माय गॉड, हे तर फारच बेसिक झालंय. हा त्यांना बसलेला पहिला धक्का. आणि तेव्हापासून त्यांना जे जे वाटलं तसं मी अजिबात वागले नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास डळमळीत झाला. एक मिनिट, हे मला जरा हे जास्तच अतिशयोक्ती वाटते. मी त्यांना असं बोलताना ऐकलंय.